तर आपण अकाउंटिंगच्या सिरीजला स्टार्ट केलेला आहे फ्रेंड्स, आणि सगळी बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहेत, म्हणजे समजून घ्यायचे आहेत. तर मागील व्हिडिओमध्ये फक्त अकाउंटिंगचं डेफिनेशन आपल्याला झालं होतं समजून घेणं. तर अकाउंटिंग इज आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाइंग, समरायझिंग in a significant manners and in term of money transactions and events which are in a part at least of a financial character and interpreting the result thereof. म्हणल्यानंतर याचं सगळं जे काही आहे की रेकॉर्डिंग आहे तर कशाची आहे, क्लासिफाइंग काय आहे, समरायझिंग काय आहे, हे कम्प्लीट या डेफिनेशनचा अर्थ समजून घेण्याचं, म्हणजेच या एका डेफिनेशनवरनं पूर्ण अकाउंटिंग समजून घ्यायचा आपण प्रयत्न केलो तर मागल्या व्हिडिओमध्ये. तर त्यालाच आज कंटिन्यू करत वरची जे डेफिनेशन आहे, जे रेकॉर्डिंग आहे, क्लासिफाइंग आहे, समरायझिंग आहे, ते हे सगळं करण्याच्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, अकाउंटिंग सायकल म्हणतो. तर आज अकाउंटिंग सायकल बद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे फ्रेंड्स. तर चला पाहूयात. तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की एक सोर्स ऑफ डॉक्युमेंट्स हे पहिलं देण्यात आलेलं आहे. तर आता सोर्स ऑफ डॉक्युमेंट्स म्हणल्यानंतर सोर्सेस म्हणल्यानंतर कोणते कोणते असतात फ्रेंड्स, जे रिसिप्ट असते, बिल असतं, इनवॉइसेस असतील, तर पैसे आले कुठून आणि गेले कुठं, जे लेनदेन असते व्यवहारामध्ये, तर याच्याबद्दलचे जे काही डॉक्युमेंट्स असतात त्यांना आपण सोर्स ऑफ डॉक्युमेंट्स म्हणतो. आणि त्याच्या बेसिसवर आपण काय करतो, जनरलमध्ये रेकॉर्डिंग करतो. तर रेकॉर्डिंग आपण कोणत्या ठिकाणी करतो, इन टर्म ऑफ मनी, म्हणजे पैशाच्या रूपातले फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, फायनान्शियल कॅरेक्टर्स असलेले, तर त्याला आपण रेकॉर्ड करतो जनरलमध्ये. तर सगळ्यात अगोदर या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे जनरल. तर जनरलमध्ये आपण स्मॉल जर बिझनेसेस असतील, आपले लहान स्वरूपाचे जर बिझनेसेस असतील, तर आपण जनरलमध्ये काय करतो, जर्नलमध्ये रेकॉर्डिंग करतो स्मॉल प्रकारचे जे बिझनेसेस असतील. आणि जर मोठ्या लार्ज लेवलचे बिझनेसेस असतील, लार्ज लेवलचे बिझनेसेस, तर आपण रेकॉर्डिंग कुठे करतो, सबसिडरीज मध्ये. बरोबर आहे. तर सबसिडरीज मध्ये करतो. आणि सबसिडरीज म्हणल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स असतील, आता वेगवेगळे. तर वेगवेगळे बुक्स म्हणल्यानंतर या ठिकाणी कॅश बुक वेगळा असेल, कॅश स्वरूपातले, नंतर परचेस वेगळा असेल, सेल्स वेगळा असेल, हे सगळे अशा पद्धतीचे जे आपण रेकॉर्डिंग करतो सबसिडरीज मध्ये. तर जनरलला आणखी एक आपण काय म्हणतो, प्राइम एंट्रीज, म्हणजे प्राइम एंट्रीज आपली जनरलमध्ये होतात किंवा सबसिडरीज मध्ये होतात, सगळ्यात अगोदर झालेले एंट्रीज. तर या ठिकाणी लिहून देते प्राइम एंट्रीज. आणि यालाच आपण काय म्हणतो, बुक्स ऑफ ओरिजिनल. तर सगळ्यात अगोदर जी एंट्रीज आपली होत आहेत त्यालाच आपण बुक्स ऑफ ओरिजिनल सुद्धा म्हणतो. मग आता जनरल मधनं या ठिकाणी पोस्टिंग होते लेजरमध्ये. आपल्याला हे तर माहितीच आहे की लेजरमध्ये पोस्टिंग होतं लेजरमध्ये. आणि ह्यालाच आपण टी अकाउंट्स म्हणून ओळखतो. तर लेजरमध्ये पोस्टिंग होतं आणि हे जे झालेली पोस्टिंग वरनं काय तयार होतं फ्रेंड्स, ट्रायल बॅलन्स. आणि लेजरलाच आपण सेकंडरी बुक्स ऑफ अकाउंट सुद्धा म्हणतो, म्हणजे बुक ऑफ सेकंडरी किंवा फायनल एंट्रीज. लेजरमध्ये या ठिकाणी कोणती एंट्रीज, प्राइमरी एंट्रीज, प्राइम एंट्रीज या ठिकाणी आले. आणि या ठिकाणी कोणती, सेकंडरीज एंट्री लेजरमध्ये असतील. तर सेकंडरी एंट्रीज लेजरमध्ये आल्यानंतर यावरून आपण एक समरी तयार करतो. आता म्हणजेच वरती आपण या ठिकाणी जे काही पाहिलो, रेकॉर्डिंग झालं, क्लासिफाइंग म्हणल्यानंतर सबसिडरीज मध्ये लिहायचं का जनरल मध्ये लिहायचं, हे आपलं क्लासिफाय झालं. मग त्यानंतर आपण पाहिलोत काय, समरायझिंग, म्हणजे समरीच्या स्वरूपामध्ये आता काय होणार, ट्रायल बॅलन्स हे काय असते, समरी असते. आणि कशाची समरी असते म्हणल्यानंतर ट्रायल बॅलन्स मध्ये वर्षाच्या शेवटी म्हणजे जे फायनान्शियल इयर आहे. आता फायनान्शियल इयर किंवा अकाउंटिंग इयर तुम्हाला माहितच असेल, किंवा त्यालाच आपण अकाउंटिंग इयर म्हणतो. तर ते असतं 1 एप्रिल टू 31 मार्च. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही फायनान्शियल इयर हे 1 एप्रिल म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च हेच का फायनान्शियल इयर आहे, हे याच्यावरती एक व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही ते आवर्जून बघा, म्हणजे नक्की बघा. तुम्हाला हे जे कन्सेप्ट आहे, आपण फायनान्शियल इयर तर म्हणत असतो, आणि 1 एप्रिल टू 31 मार्च हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती असतं, पण हेच का आपलं फायनान्शियल इयर आहे, हे याच्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे. ते तुम्ही पाहिलं तर तुम्हाला समजेल की 1 एप्रिल टू 31 मार्च यालाच आपण अकाउंटिंग इयर म्हणून कन्सिडर का करतो. तर पुन्हा या ठिकाणी या की पोस्टिंग झालं, लेजरमध्ये पोस्टिंग झाल्यानंतर ट्रायल बॅलन्स मध्ये काय असतं, तर या लेजरमधले जे काही वर्षाच्या शेवटी बॅलन्सेस शिल्लक आहेत,
त्या बॅलन्सेसवरनं आपण काय तयार करतो, ट्रायल बॅलन्स तयार करतो. समजलं? तर ट्रायल बॅलन्स हे लेजरमध्ये शिल्लक असलेल्या बॅलन्सेसवरनं आपण ट्रायल बॅलन्स क्रिएट करतो. ते ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला शो होतं, ट्रायल बॅलन्सवरनं समजतं. आणि ट्रायल बॅलन्स सोबत आपल्याला ॲडजस्टमेंट दिले असतात. आपल्याला माहिती आहे आपण खूप काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो अकाउंटचे. तर ॲडजस्टमेंट सोबत जेव्हा ट्रायल बॅलन्समध्ये आपण जे बॅलन्सेस बनवत असतो त्यावेळेस खूप काही एंट्रीज सुटून जातात. म्हणजे सुटून जातात म्हणल्यानंतर त्यामध्ये काही उशिरा येतात किंवा उशिरा आपल्याला समजतं की काही एंट्रीज आहेत ते शिल्लक राहिलेत किंवा चुकून राहिलेत. तर असे जे एंट्रीज असतात त्यालाच आपण काय म्हणतो, ॲडजस्टमेंट म्हणतो. तर ॲडजस्टमेंट, डायरेक्ट ॲडजस्टमेंट पण असतात आणि हिडन ॲडजस्टमेंट पण असतात. याच्यावरची पुन्हा कधीतरी आपण चर्चा करूयात. तर या ठिकाणी लेजरमधनं ट्रायल बॅलन्सेसमध्ये जे काही बॅलन्सेस आहेत ते शो होतात. आणि ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट जर आपल्याकडे असेल तर त्यावरून काय तयार होतं, फायनान्शियल स्टेटमेंट. आता फायनान्शियल स्टेटमेंट म्हटल्यानंतर एक रिपोर्ट आहे फायनान्शियल अकाउंटचा. म्हणजेच यावरून फायनान्शियल पोझिशन समजतं वर्षाच्या अखेरीस. तर फायनान्शियल अकाउंट ट्रायल बॅलन्सवरनं तयार होतं. आणि फायनान्शियल अकाउंट या ठिकाणी लिहिते, यावरनं काय तयार होतं, फायनान्शियल अकाउंट. फायनल अकाउंट आपण म्हणतो, फायनल अकाउंट. आणि फायनल अकाउंटमध्ये फायनल अकाउंट तयार करण्यासाठी ट्रायल बॅलन्सवर मधनं आपल्याला 3 अकाउंट तयार करावं लागतात. आणि ते कोणते कोणते आहेत, पहिला आहे ट्रेडिंग, बरोबर, ट्रेडिंग अकाउंट. आणि ट्रेडिंग अकाउंट म्हटल्यानंतर या ठिकाणी जितके काही फॅक्टरीशी रिलेटेड एक्सपेन्सेस आहेत किंवा डायरेक्ट इन्कम्स आहेत फॅक्टरीशी रिलेटेड, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड, मॅन्युफॅक्चरिंग. तर या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग असू दे, फॅक्टरी असू दे, प्रोडक्ट बनवण्यासाठी किंवा प्रोडक्ट आपण घेऊन येण्यासाठी, प्रोडक्ट बनवण्यासाठी जे रॉ मटेरियल वगैरे आणतो हे सगळेच. तर फॅक्टरीशी रिलेटेड जितके काही आपले हे आहेत, जे काही ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ट्रेडिंगमध्ये होणार. दुसरं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार होतं ट्रायल बॅलन्सवरनं. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हटल्यानंतर हे अकाउंटमध्ये सगळे एक्सपेन्सेस आणि इन्कम्स येणार, इन्कम्स अँड एक्सपेन्सेस. पण कशाशी रिलेटेड, वरती जसं फॅक्टरीशी रिलेटेड होतं तर या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेन्सेस येणार. ते रिलेटेड असतील कशाशी, रिलेटेड असतील ऑफिसशी. तर ऑफिस तुम्ही विसरू नका या ठिकाणी. ऑफिस म्हणल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि तिसरा असेल बॅलन्स शीट. बॅलन्स शीट वरनं आपल्याला वर्षाच्या शेवटची जे आपली फायनान्शियल कंडिशन आहे, पोझिशन आहे ते आपल्याला समजतं. म्हणजे फायनल रिझल्ट आपल्याला समजतं का, कारण त्यामध्ये आपण काय दाखवतो, ॲसेट्स अँड लायबिलिटीज. तर या ठिकाणी आपण पाहिलोत बघा, सगळ्यात अगोदर जे आपले सोर्सेस ऑफ डॉक्युमेंट्स वरनं काय होईल, जनरलमध्ये किंवा सबसिडरीजमध्ये रेकॉर्डिंग होईल ट्रान्झॅक्शन्स, त्यावरनं लेजरमध्ये पोस्टिंग होईल. आणि लेजरच्या मध्ये फायनल जितके काही बॅलन्सेस शिल्लक राहिलेत वर्षाच्या शेवटी ते बॅलन्स ट्रायल बॅलन्समध्ये दिसतील. आणि ट्रायल बॅलन्स बनवतो त्यावरनं. आणि ट्रायल बॅलन्सवरनं आणि त्या ट्रायल बॅलन्ससोबत ॲडजस्टमेंट्स असतील तर आपल्याला काय काय भेटतं या ठिकाणी, ट्रेडिंग अकाउंट म्हणजे जे फॅक्टरीशी रिलेटेड, प्रॉफिट अँड अकाउंट म्हणल्यानंतर इन्कम अँड एक्सपेन्सेस, आणि बॅलन्स शीट म्हणल्यानंतर ॲसेट्स अँड लायबिलिटीज. आणि हे सगळे गोष्टी आपल्याला भेटले तर याच्यावरून आपण काय तयार करतो, फायनल अकाउंट तयार करतो. आणि फायनल अकाउंट म्हणल्यानंतर हे जे वर्षाच्या शेवटी जितके काही रिझल्ट्स आपण शो करत आहोत, वर्षाच्या शेवटी आपल्याला काय रिझल्ट भेटलेला आहे आपलं बिझनेस करून, किंवा आपली सध्याची कंडिशन, सध्याची फायनान्शियल पोझिशन काय आहे हे आपल्याला याचं रिपोर्ट भेटतं, म्हणजे हे समजतं आहे का नाही फ्रेंड्स. आणि अशा पद्धतीनं फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार करतो. तर सोबतच तुम्हाला मला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. तर फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणल्यानंतर तुम्हाला लिंकमध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला गोष्टी आणखी जास्त व्यवस्थित पद्धतीने समजतील. त्यामुळे आपण 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत की फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये कोणते कोणते आयटम्स येतात. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणजे नेमकं काय, तर 5 टाइप्सचे फायनान्शियल स्टेटमेंट्स असतात किंवा फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये काय काय इन्क्लुडिंग असतं, अशा पद्धतीनं तुम्ही समजून घ्या. तर या ठिकाणी फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये काय काय इन्क्लूड असतं ते आपण पाहूयात फ्रेंड्स. तर कशावरनं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे की हे कशात दिलेलं आहे. तर कंपनीज ऍक्ट आपल्याला माहिती आहे, आपण कंपनीज ऍक्ट फॉलो करतो. आता 2013 1956 नाही, तर कंपनीज ऍक्ट 2013 मध्ये आपल्याला देण्यात आलेला आहे शेड्यूलमध्ये, शेड्यूल जे आहे शेड्यूल 3 मध्ये. तर या ठिकाणी बघा,
त्याचं सेक्शन आहे, सेक्शन पण लिहून देते सोबतच, सेक्शन आहे 2 आणि क्लॉज 40. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पहिला येईल आपला आयटम आहे शेड्यूल 3 मध्ये देण्यात आलेला आहे बॅलन्स, जे फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये काय काय इन्क्लुडिंग आहे. तर बॅलन्स शीट आहे पार्ट 1 मध्ये, बॅलन्स शीटचं पार्ट 1 आहे. दुसरं आहे प्रॉफिट अँड लॉस म्हणल्यानंतर त्याचं पार्ट 2 आहे. आणि तिसरं आहे कॅश फ्लो स्टेटमेंट्स. तर याच्यावरती वेगळं एका दिवशी व्हिडिओ बनवेन मी, पण सध्याला लिंक मध्ये जर आपण अभ्यास केलो की या ठिकाणी फायनान्शियल स्टेटमेंट्स आपण वर्षाच्या शेवटी पाहतो आणि त्यावरच आपल्याला आपल्या बिझनेसची पोझिशन समजते. त्यासाठी इथे लिंक मध्ये जर आपण पाहून घेतलो की फायनान्शियल स्टेटमेंट्स म्हणल्यानंतर त्यामध्ये काय काय येतं, तर आपल्याला हे आठवणीत राहील. आणि सोबत आहे स्टेटमेंट्स ऑफ चेंजेस इन इक्विटी. तर स्टेटमेंट्स लिहून घ्या आणि फक्त मी या ठिकाणी लिहून घेते चेंजेस ऑफ इक्विटी. आणि चेंजेस ऑफ इक्विटी आणि 5वं येईल जे नोट्स असतील, आता याच्या सोबतचे काही एक्सप्लेनेटरी नोट्स असतील तर ते पण या ठिकाणी येतील. तर फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये बघा काय काय इन्क्लुडिंग आहे. तर कंपनीज, जे आपलं कंपनीज ऍक्ट आहे 2013 प्रमाणे शेड्यूल 3 मध्ये सेक्शन 240 यामध्ये पहिलं देण्यात आलेलं आहे बॅलन्स शीट पार्ट 1, दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस पार्ट 2, कॅश फ्लो स्टेटमेंट पार्ट 3, चेंजेस इन इक्विटी पार्ट कॅश फ्लो स्टेटमेंट मी एकदम पार्ट 3 म्हणले, पण तसं नाही. पार्ट 1 मध्ये बॅलन्स शीट, पार्ट 2 मध्ये प्रॉफिट अँड लॉस आणि कॅश फ्लो स्टेटमेंट, चेंजेस इन इक्विटी आणि एक्सप्लेनेटरी नोट्स. तर येस, हे सगळे गोष्टी आपण नंतर पुढे क्लासेसमध्ये कव्हर करणारच आहोत. पण या ठिकाणी आज आपण हे वरती जे डेफिनेशन आहे की अकाउंटिंग इज अ आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग, इंटरप्रिटिंग, हे जे काही आहे तर त्यावरनं आपण हे जे आहे चार्टला पाहिलेलं आहे. तर जनरलमध्ये, लेजरमध्ये, ट्रायल बॅलन्समधनं सगळे 3 अकाउंट येतात आणि अकाउंटवरनं फायनान्शियल अकाउंटिंग फायनल अकाउंट तयार होतं. आणि या सगळ्यांमध्ये फायनान्शियल स्टेटमेंट्स याच्या हेल्पवरनं आपण फायनान्शियल इयर, एका फायनान्शियल इयरमध्ये जितके काही ट्रान्झॅक्शन झाले त्याच्यावरनं रिझल्टला काय करतो समजून घेतो. आणि फायनान्शियल स्टेटमेंट्स मध्ये काय येणार, तर हे वरचे हे 5 आयटम्स येणार, हे 5 आयटम्स या ठिकाणी येणार. तर आय होप फ्रेंड्स तुम्हाला हे समजलं असेल आणि युजफुल वाटलं असेल. तर अकाउंटिंगची सिरीज असं चालू राहणार आहे आणि सगळे बेसिक कन्सेप्ट आपण एक एक करून पुढे पाहणार आहोत.